जनतेचा. शिवसह्याद्री युवा मंच व चैतन्य हॉस्पिटल ओतूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज 33वे रक्तदान शिबिर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आज देखील या 33व्या कॅम्पला ओतूरकर जनतेच्या वतीने भेटत आहे. 2010 पासून सातत्याने गेली 15 वर्ष शिवसह्याद्री युवा मंचच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही या ठिकाणी करत असतो. वर्षातून दोनदा 15 ऑगस्ट व 26 जानेवारी असं वर्षातून दोनदा या ठिकाणी कॅम्पचं आयोजन होतं. त्याचबरोबर कोरोनात देखील आम्ही 3 कॅम्पचं आयोजन केलं होतं. अशा पद्धतीने ओतूरमध्ये आणि ओतूर आणि परिसरात कोणालाही रक्ताची गरज भासली तरी रक्ताचा पुरवठा शिवसह्याद्री युवा मंचाच्या माध्यमातून मोफत आम्ही त्या ठिकाणी करतो. हाच या रक्तदान शिबिराचा उद्देश आहे की कोणालाही रक्ताची गरज लागली, कोणाला कसलं ऑपरेशन असलं, कोणाचा कुठे ऍक्सिडेंट झाला, कोणालाही रक्ताची गरज भासली तरी शिवसह्याद्री युवा मंचाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तात्काळ रक्ताचा पुरवठा आम्ही त्या ठिकाणी करत असतो. म्हणूनच मी आपल्या सर्व जनतेला आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात आपण या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हा. चला आपण सारे संकल्प करूया, आपण सारे रक्तदान करूया. सालाबाद प्रमाणे याही वर्षी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट औचित्य साधून शिवसह्याद्री युवा मंच व चैतन्य हॉस्पिटल ओतूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. मंडळाचे यावर्षी 33वे वर्ष आहे. तर या निमित्ताने मी जास्तीत जास्त तरुणांना हे आवाहन करेन की जास्तीत जास्त रक्तदान करा, की जेणेकरून आपल्या रक्तदानाचा फायदा आपल्याच बांधवांना, भगिनींना अडचणीच्या काळात, कसोटीच्या काळामध्ये होत असतो. तरी सर्व तरुणांना मी असं आवाहन करेन की 26 जानेवारी, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून तुम्ही जास्तीत जास्त रक्तदान करावे. त्याचप्रमाणे शिवसह्याद्रीचा हा 33वा कॅम्प असून असे काही रक्तदाते आहेत की त्यांची ही सलग 50वी 52वी वेळ रक्तदान करण्याची आणि सातत्याने ते प्रत्येक कॅम्पला रक्तदान केलेले असे काही आमचे रक्तदाते आहेत. त्यांचं मी आजच्या दिवसानिमित्त हार्दिक आभार मानतो व त्यांचं हे रक्तदान खूप मोठं कार्य ते करतायत. अशाच पद्धतीने त्या अशा व्यक्तींकडून, अशा रक्तदात्यांकडून अजून अनेक काही तरुणांनी, वडीलधाऱ्या माणसांनी आदर्श घेऊन सातत्याने रक्तदान करावे व समाजकार्यामध्ये सहभागी व्हावे ही मी विनंती करतो व असं आवाहन करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सानिका. मी शिवनेरी ब्लड सेंटर मंचर येथून आलेली आहे. आज आपण ओतूर मध्ये आलेलो आहोत. पांढरी मारुती मंदिर खुले व्यासपीठ इथे आपलं रक्तदान शिबिर चालू आहे. हे शिबिर 33वे शिबिर आहे रक्तदानाचं आणि ऐकून आणि हे पाहून प्रतिसाद जो काय देत आहात सगळे ते फार छान आहे आणि धन्यवाद. सगळे असेच प्रतिसाद देत राहा रक्तदानासाठी आणि असंच प्रत्येक वेळेस करत राहा, सहकार्य करत राहा. धन्यवाद. आणि आतापर्यंत जवळपास 50 रक्तदान झालेले आहेत. सकाळपासून आता अजून 12 पण नाही वाजले, त्या आधीच 50 झालेले आहेत, 10 वाजलेले. त्यामुळे छान प्रतिसाद देत आहात. अजून असंच प्रतिसाद द्यावा. त्याच्यामुळे आपला 200चं टार्गेट आहे. तर तुम्ही या, रक्तदान करा आणि रक्तदान करायचे खूप सारे फायदे हे तुम्हाला माहीतच असेल. तर त्यातलंच एक सांगते की आपलं जे हार्ट अटॅक वगैरे येतो तर ते टाळला जातो. एक नवीन रक्त निर्माण होतं 24 तासात वगैरे, एक फ्रेश वाटतं. त्याच्यामुळं रक्तदान करा आणि एका पिशवीमध्ये जे आपण घेतो त्याच्यात 3 जणांचं लाईफ वाचतं. त्याच्यामुळे रक्तदान करा. धन्यवाद.